नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत। 2 दिवसापूर्वी हिंद केसरी 78 वर्षाचं परंपरा असलेलं हिंद केसरी मैदान पार पडलं आणि त्या हिंद केसरीचा मान इतिहासामध्ये पहिल्यांदा 2 आदत वासराने गेला। तो म्हणजे पाहायला गेलं तर रातेपुतेकरांचा सचिन आणि पाहायला गेलं तर श्रीनाथ ज्वेलर्स यांचा आणि राजू पाटील आगाशिवनगर यांचा पाहायला गेलं तर लक्ष्या यांच्या या दोन्ही आदत वासरावर प्रथम क्रमांकाचे मानकर झाले। त्यांचे मनापासून अभिनंदन। तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जे काही मराठवाडा केसरी जे काही मैदान होणार आहे त्या मैदानातील प्रमुख पैरे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर सगळ्यात पाहायला गेलं तर आपल्या पुशेगाव हिंद केसरीमध्ये देखील भरपूर साऱ्या नंदीचे जे टॉपचे नंदी आहेत त्यांना गटालाच हार पत्करावी लागली, पण नक्कीच कोणत्याही नंदीचं एका जत्रेनं देव कधी म्हातार होत नसतो। नक्कीच हे नंदी आहेत ते पुन्हा देखील कमबॅक करतील आणि नक्कीच पुन्हा जोशात पुढच्या एकदा ह्याच्यामध्ये नक्कीच प्रथम क्रमांक असतील, द्वितीय क्रमांक असेल, गुलालामध्ये राहण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। त्यामध्ये पाहायला गेलं तर पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल असेल, याला देखील गटाला हार मारावी लागली। नंतर सेमीमध्ये देखील जे टॉपचे नंदी आहेत गुलालासाठी जे झगडत होते पाहायला गेलं तर निंबाळकर सरांचा सर्जा असेल, नंतर आपला सर्वांचा लडका पाहायला गेलं तर अक्रम हिंद केसरी बकासूर असेल। बकासूरला देखील जे लोकांच्या मनात देखील नव्हतं ते म्हणजे लोकांचं पाहायला गेलं तर आपल्या बकासूरला देखील हार पत्करावी लागली आणि जर दुसरं ज्या गटामध्ये प्रभू आणि वजीरला तिथं आपल्याला विजय मिळाला। पण नक्की दोन्ही गाड्या देखील तिन्ही गाड्या देखील अतिशय चांगल्या प्रकारे पळाल्या। कुठे तर बघा कधी तर नाण्याच्या 2 बाजू असतात, कधी तर एखाद्या हार पत्करावं लागते आणि कधी तर कुणाला तर हारल्या शेवट कुणाला विजय देखील प्राप्त करता येत नाही। आणि ही बैलगाडीचे क्षेत्र आहे, ही या बैलगाडी क्षेत्रामध्ये अनिश्चितता आहे। कधी तर कोणाला हरण्यासाठी जिंकावं लागतं आणि कोणाला जिंकण्यासाठी हरावं देखील लागतं। आणि बकासूरच्या नावावर बकासूरचा इतिहास कोणीच मोडू शकत नाही, कारण इतका बकासूरचा इतिहास पाहायला गेलं तर 1-2 दिवसामध्ये एक नंबरचे हिंद केसरीचा मान त्याच्या नावावर देत आणि जवळजवळ 12 वेळा हिंद केसरी झालेला मान बकासूरच्या नावामुळे आणि जेवढे इतके रेकॉर्ड केलेत तर जेवढे रेकॉर्ड कधीच तो मोडू शकत नाही। तर चला तर जाणून घ्या मराठवाडा केसरीमधील प्रमुख नंदींचे पेरे। आता सगळ्यात पहिला पाहणारा तो म्हणजे चिमण्या। आपला पाहायला गेलं तर उमेश शेठ हरपळे आणि शाकीरबाई यांचा चिमण्या। तर मित्रांनो चिमण्याला सुद्धा पुसेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये थोडीशी हार पत्करावी लागली, पण चिमण्या आणि पाहायला गेलं असणारा तो म्हणजे थार गाडीचा मानकरी तो म्हणजे रुद्रा आणि चिमण्या मराठवाडी केसरीमध्ये धावण्याची शक्यता आहे। त्यानंतर आपल्याला पाहायला गेलं तर अजय शेठ कारुंडेकरांचा चिक्या सुद्धा पुसेगावच्या मैदानामध्ये या नंदीला सुद्धा पहाटेमध्ये पाहायला गेलं तर अक्षरशः पळणार नव्हता। थोडासा आजारी असल्यामुळं मालकांनी देखील जाहीर केलं होतं की आमचा सर्वांचा लडका कारुंडेकरांचा चिक्या या मैदानामध्ये धावणार नाही। पण अचानक आपल्याला काय तर जे घोडकरांचा सर्जावाल्यांनी देखील त्यांना पैरा मागितला आणि त्यांनी मोठं मन करून त्यांनी मुलाखतीमध्ये देखील स्वतः सांगितले की मोठं मन करून देखील आम्ही पैरा दिला। आणि अचानक आता सर्जा देखील आजारी होता, जे आर्ग बेड आहेत तिथे माळी डॉक्टर आहेत त्या माळी डॉक्टरला देखील उपचारासाठी तिथे पाठवले होते। आणि ज्यावेळेस 2 ते 3 दिवस ट्रीटमेंट झाल्यानंतर सर्जा ओके आणि 2 दिवसाचे जे पुसेगाव मैदान आहे त्याच्या आदल्या दिवशीच 2 दिवसाआधीच शनिवारी पाहायला गेलं तर त्यांनी अपडेट दिली की डॉक्टरने अपडेट दिली की सर्जा पळू शकतो। तर एवढा मोठा नंदी घरी कसा बसून ठेवायचा याच्या उद्देशाने मालकांनी देखील पैरा कुठे भेटतोय का याची शोधाशोध सुरू केले आणि शेवटी एक आजारी चिक्या होता। तर मालकाने देखील निर्णय घेतला होता की चिक्या पुसेगावच्या मैदानामध्ये पळणार नाही, पण सर्जासाठी मालकाचं मोठं मन करून त्याने देखील सांगितलं होतं की आमचा चिक्या पळवा। पण काही कारणास्तव नशीबच थोडं हुलकावणी देत पुसेगावच्या मैदानामध्ये या दोन्ही नंदींना लांब ठेवलं आणि गटालाच गाडी फॉल झाल्यामुळे गुलालापासून यांना या नंदीला सुद्धा दोन्ही नंदींना वंचित राहावं लागलं। आता मित्रांनो यातला जोडी म्हणजे कारुंडेकरांचा चिक्या सुद्धा आपल्या या मैदानामध्ये मराठवाडा केसरी मैदानामध्ये येण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो चिक्याचा पैरा कोण असू शकतो तो म्हणजे जो मथुरभर श्रीनाथ केसरी मैदान झालं होतं त्या श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये पाहायला गेलं तर जो नंदी धावला होता तो म्हणजे पुष्पराज आणि चिक्या सुद्धा या मैदानामध्ये मराठवाडा केसरी या मैदानामध्ये धावण्याची शक्यता आहे। मित्रांनो पुष्पराज पाहायला गेलं तर अतिशय चांगल्या प्रकारे नंदी धावतो, हा पुसेगावच्या मैदानामध्ये सुद्धा आला होता। अतिशय चांगल्या प्रकारे या नंदीने देखील गट काढला होता, पण सेमीला कुठेतरी कमी जास्त प्रमाणामध्ये या नंदीला सुद्धा हार मानावी लागली। नक्कीच जे काय आता मराठवाडा केसरी मैदान आहे त्या मराठवाडा केसरी मैदानामध्ये 5 लाखाच्या मानकरीसाठी पुष्पराज सुद्धा या शर्यतीमध्ये उतरणार आहे। आता मित्रांनो चिक्या आणि पुष्पराज या गाडीला कसा स्पीड लागेल आणि चिक्या देखील कमबॅक करेल का, पुष्पराज देखील कमबॅक करेल का, तुमच्या प्रतिक्रिया काय वाटतात नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। त्यानंतर आपण दुसरा पैरा पाहणार ते म्हणजे हेमंत शेठ फुलोरे यांचा 622 हरण्या देखील मित्रांनो कालच्या 2 दिवसाच्या पाठीमागे जे पुसेगाव मैदान झालं होतं त्या पुसेगावच्या मैदानामध्ये धावण्यासाठी आला होता।
गट देखील अतिशय चांगल्या प्रकारे जो ओम नंदी आहे या ओम नंदी सोबत काढलेला होता. त्याच्या अगोदर हरण्याने देखील घरणीकरांच्या राजासोबत आणि जे आपलं मायनीचं नाही 7 चोराड्याला मैदान झालं होतं त्या चोराड्याच्या मैदानामध्ये गुलाल प्राप्त केला होता. पण पुन्हा जे पुसेगावच्या मैदानामध्ये झालं सेमीला थोडीशी हार पत्करावी लागली, कारण जे 1 नंबरची मानकरी जोडी त्याच्याच हरण्याच्या सेमीमध्ये होते आणि जी गाडी त्या गाडीला देखील आदतला लक्षाला अतिशय मैदानामध्ये टॉपचं स्पीड लागलं होतं. त्यामुळे हरण्याला देखील 2 नंबरला उतरून त्यामध्ये कधी तर आता हार जीत होत असते. नक्कीच हरण्या देखील पुढच्या मैदान मराठवाडा केसरीमध्ये नक्कीच चांगल्या प्रकारे धावेल. हरण्यासोबत असणारा तो म्हणजे कार्तिक, विसापूरकरांचा कार्तिक. तुम्ही मित्रांनो बघितलं देखील असेल, आपला सर्वांचा लाडका विक्रमादित्य बकासूर सोबत धावलेला कार्तिक देखील आहे, त्याच्यासोबत देखील धावलेला आहे. शिरसोडीच्या रायफल सोबत सुद्धा धावलेला आहे, नंतर हरण्यासोबत सुद्धा धावलेला आहे. आणि या कार्तिकने कितीतरी वेळा गुलाल प्राप्त प्रथम क्रमांकाचा मानकरी त्याच्या नावावरती घेतलेला आहे. आता दुसरं पाहायला गेलं तर ही अतिशय कार्तिक आणि हरण्या याच्या अगोदर सुद्धा ही बैलजोडी पळालेली आहे आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी गुलालसाठी प्राप्त ठरलेली कार्तिक आणि हरण्या ही बैलजोडी आपल्याला मित्रांनो धावताना पळणार आहे, ते म्हणजे मराठवाडी केसरी मैदानामध्ये 5 लाखाच्या मैदानामध्ये. आता दुसरा पैरा बनणार तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर मनोहर चव्हाण यांचा लखन कोणासोबत धावू शकतो तर मित्रांनो आलेल्या अपडेटनुसार लखन एक तर मुंगळासोबत धावू शकतो, नाहीतर आपला जो श्रीनाथ केसरीचा जो बैल जो होता तो फॉर्च्युनरचा मानकरी होता तो म्हणजे सर्जा किंवा मुंगळा या दोन्ही नंदीसोबत एका नंदीसोबत आपला लखन धावू शकतो. हे देखील अतिशय जे श्रीनाथ केसरी मैदान झालं होतं त्या श्रीनाथ केसरीमध्ये देखील सर्जा आणि लखन अतिशय चांगल्या प्रकारे धावले होते आणि जे गुलालाचे मानकरी देखील झाले होते. प्रथम क्रमांकाचा फॉर्च्युनरचा गाडीचा मान आतापर्यंत बैलगाडी क्षेत्रामधलं सगळ्यात मोठं बक्षीस त्यांच्या नावावरती या बैलजोडीवरती आहेत आणि नक्कीच या मैदानामध्ये लखन आणि सर्जा धावण्याची शक्यता आहे. तर सर्जा नाही धावला कदाचित तर आपल्याला मुंगळा सोबत देखील धावू शकतो. त्यानंतर आपल्याला दुसरा पैरा पाहणार तो म्हणजे जो आता पाठीमागच आपल्या मथुर सोबत पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये धावलेला नंदी तो म्हणजे साखरवाडीकरांचा बावऱ्या देखील या मैदानामध्ये येण्याची शक्यता जास्त आहे. तर मित्रांनो साखरवाडीकरांचा बावऱ्या धावणारा तो म्हणजे सुंदर या नंदीसोबत धावणार आहे साखरवाडीकरांचा बावऱ्या. त्यानंतर पाहायला गेलं तर समाजसेवक संतोष तोडकर यांचा साई 22-11 हा देखील पुसेगावच्या मैदानामध्ये आला होता. तो आपल्या साई आणि चिमण्यासोबत धावला होता आणि मित्रांनो मराठवाडा केसरी या मैदानामध्ये देखील आपला साई येणार आहे. तर मित्रांनो साई आपला कोणासोबत धावू शकतो तर साई धावू शकतो तो म्हणजे बाजा एक आदत किंग नंदी ते देखील अतिशय चांगल्या प्रकारे धावतो. आता दुसरं पाहायला गेलं तर मेहरबान दीपक शेठ पाटील कानाशेठ पाटील यांचा मेहरबान देखील मराठवाडा केसरी मैदानामध्ये धावण्यासाठी जाणार आहे. तर मित्रांनो मेहरबान पाहायला धावतोय तो म्हणजे फायर या आदत नंदी सोबत धावू शकतो. त्यानंतर बकासूर सुद्धा या 100% या मराठवाडा केसरी मैदानामध्ये जाणार आहे आणि बकासूरचा पैरा असणारा तो म्हणजे आपल्याला विक्रम आदित्य. दुसरा पाहायला गेलं तर आणि पुसेगावमधील 2 नंबरचा मानकरी ज्याच्या नावावर आहे तो म्हणजे श्रीनाथ केसरीचा मान देखील त्याच्या नावावरती तो म्हणजे श्रीनाथ केसरीमध्ये जे बैल जोड धावला होता तो म्हणजे आपला पंढरनाथ फडके यांचा दादा सरकार यांचा सर्जा आणि बकासूर या मैदानामध्ये धावण्याची शक्यता 100% जवळजवळ 90 ते 95% फिक्स झालेले आहे. मित्रांनो हे होते महत्वाचे पैरे. पण आता सगळ्यात महत्वाचं तुमच्या मनामध्ये देखील एक क्वेश्चन आला असेल की आपला सर्वांचा लाडका बिंजोडचा बच्चा रणवीर राहुलभाई पाटील यांचा बेताज बच्चा आपल्याला मथुर या मैदानामध्ये येणार आहे काय, याच्याबद्दल अपडेट अजून देखील आलेलं नाही. आपल्याला राहुलभाई देखील सध्या पाहायला गेलं तर जे इलेक्शनचं कार्यक्रम चालू आहे त्या कार्यक्रमात सुद्धा बिजी आहेत. त्यामुळं आता मराठवाडा केसरीमध्ये आपल्या मथुरचं नियोजन होतंय का ह्याच्याबद्दल अपडेट आलेलं नाही. तर मथुर आला तर देखील अपडेट मी नक्कीच व्हिडिओमध्ये सांगेन, पण मथुर आला की याची माहिती देखील तुम्हाला सांगेन. मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा.